मी अथर्व धुमाळ. मी 2019-20 साली सॅन अकॅडमीला ॲडमिशन घेतलं होतं. तिथून मी माझा 12वीचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्ससाठी तो क्लास लावलेला. तर त्यातून मला म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचं पहिल्यांदा सर बोर्डचं बेसिक एकदम क्लिअर करतात आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिससाठी मग CET आणि JEE MCQ पण सॉल्व्ह करून घेतात. सरांचा मेन पॉईंट म्हणजे हा आहे की ते जे बेसिक्स आहेत तिथून घेऊन चालतात. तर मला मग 12वीला त्यामुळे चांगले टक्के मिळाले, म्हणजे 82% मिळाले आणि CETला मला फायदा झाला म्हणजे सरांनी जे बेसिक क्लिअर केलेलं त्याच्यामुळे मला कोरोनामध्ये जेव्हा क्लास बंद झालेले तेव्हाही ते म्हणजे नोट्समधून रिवाईज करताना मदत झाली आणि त्यामुळे मला CETला पण 99.41% मिळाले. त्या मार्क्सवरती मी COEPला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो. सॅन अकॅडमीबद्दल सांगायचं म्हटलं तर सरांची स्पेशालिटी आहे की सर पहिले कन्सेप्ट क्लिअर करतात मुलांचे. तर ते कन्सेप्ट क्लिअर करायला पहिले बोर्डच्या टेक्स्टबुकमधून प्रत्येक टॉपिक वाईज शिकवतात आणि प्रत्येक टॉपिकमधले जे पण डेरिवेशन असतील, थेअरी, कन्सेप्ट असतील ते सर प्रत्येक क्लिअर करत जातात. त्याच्यामुळे मुलांचे फंडामेंटल्समध्ये खूप कमी डाऊट्स राहतात आणि थेअरी लेक्चर झाल्यानंतर लगेच सर MCQ प्रॅक्टिससाठी म्हणजे आपले JEE नीटचे जे MCQs असतात त्यासाठी सर एक्स्ट्रा एक डेडिकेटेड लेक्चर्स रेग्युलरली घ्यायचे आणि त्यामुळे सर वीकली बोर्ड्स प्लस MCQ टेस्ट कंडक्ट करायचे आणि जर आपल्याला MCQ किंवा थेअरीमध्ये डिफिकल्टी येत असेल तर त्यासाठी सर एक्स्ट्रा लेक्चर पण कंडक्ट करायचे आणि MCQ एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी सर होमवर्कला सुद्धा काही क्वेश्चन द्यायचे आणि वीकली टेस्टमध्ये सुद्धा जर आपल्याला एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी जास्त टेस्ट सुद्धा सर घ्यायचे.